शिक्षक भर्ती घोटाले के बीच एक और गंभीर मामला यवतमाल में सामने आया है, जिसमें नौकरी दिलाने के नाम पर 27 लाख रुपए की ठगी की गई। मी विशाखा ढेकळे उसनवारीवर पैसे घेतले असे मनोहर भोयर यांचे म्हणणे सरासर दिशाभूल करणारे असून त्यांनी माझ्या नियुक्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता। त्यांच्या मस्टरवर वरती माझ्या स्वाक्षरी आहे। शिक्षिका म्हणून शाळेवर रुजू करून घेतो असे म्हणून त्यांनी माझी 27 लाखांची फसवणूक केली असून असल्यास मी पुराव्यानिशिष्ट पुराव्यासहित पोलीस अधीक्षकाकडे तक्रारीच्या माध्यमातून दाखल केला आहे। पोलीस प्रशासनाने त्वरित गुन्हा नोंदवावा हीच माझी मागणी आहे।